हॅलो गाईज, कशा आहेत तुम्ही सर्व? मजेतच असलं पाहिजे. सो आज मी चाललो आहे कोपरखेरण्याला. आपल्या कोपरखेरणे गावाचा राजा याची आज पूजा आहे, म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे. ते दाखवायला चाललो आहे आता. चला तिथे. मी आता थोड्या वेळात मी घनसोलीलाच आहे. थोड्या वेळ म्हणजे सकाळपासून मी घनसोलीलाच आहे. सो आता जातो आहे मी. चला बघा पुढे. जस्ट निघालो आहे आता कोपरखेरण्याला जायला. सो बघा तुम्ही पुढे खूप छान असा ब्लॉग होणार आहे हा. तर तुम्ही पाठचा ब्लॉग बघितलाच असेल. मुंबई नाही, कोपरखेरणे हा वाला ब्लॉग. तर तुम्ही त्याला सपोर्ट द्या, खूप सपोर्ट द्या त्याला. तर आता मी चाललो कोपरखेरण्याला. तिथे पूजा आहे ती, जसं की तुम्हाला मी पाठी सांगितलं. सो गाईज, मी जस्ट कोपरखेरण्यात पोचलो आहे आता. तो मी आता त्यांच्या तिकडे आहे, म्हणजे त्यांच्या मंडपाजवळ थोड्याच वेळात पोचेन मी. बघा पुढे तुम्ही काय काय आहे तिथे, काय नाही ते सर्व दाखवतो. बघा तिथे सध्या टेबल वगैरे लागतात. आपण दर्शन घेऊ आणि मग भेटू आदेश मामाला. चला सो घ्या, आपण दर्शन घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला. सो गाईज बघा, आता आपल्याला आदेश मामा भेटलेला आहे. आदेश मामा किती किलो आणि काय बनते ते सांगतो. आज आमचा 1000 लोकांचं जेवण आहे आणि आम्ही तो तुमच्यापर्यंत देण्याचा म्हणजे प्रयत्न करू. प्रसाद आहे. तुम्ही सर्वांनी या आणि त्याचा आनंद घ्या. या तुम्ही पण या. चला. तर बघा गाईज, आता 90 किलोची भाजी म्हणते. बाबाशी बोलून घेऊया. 90 किलोची भाजी आहे आणि राईस आहे 60 किलो. कमसे कम 1200 लोक जेवणार. अच्छा अच्छा. ते आमचे काका आहे, ते पण बनवत आहेत. तर तुम्ही काय बनवलं आता? भाजी 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 डाळ. तिथे बटाटे कापायचं काम करतो. रोहित पत्रे यांनी बटाटा कापायचं काम केलेलं आहे. आणि वांगी पण कापले. तिकडे आमचे भानुदासमध्ये प्रसाद त्यांनी बनवले. अच्छा अच्छा. हां, तिथे जाऊन पण बोलूया. तो गाईज, हे बाबांनी प्रसाद बनवले. बाबा, कसं वाटतं तुम्हाला एवढ्या माणसांचा प्रसाद बनवून? छान वाटतं. खूप संधी मिळाली चांगली. ठीक आहे. तो दादांनी पूजा केली. दादा, कसं वाटतं तुला? एकदम छान वाटतंय. आमच्या मंडळाचा आहे चांगलं कार्यकर्ते, पण आम्हाला खूप भारी वाटला. अच्छा, ठीक आहे. बरोबर, एवढ्या जणांनी मदत केली आहे. म्हणजे कोणी काही तांदूळ दिले आहेत, कोणी केल्या ओली भाजी आहे, खोबरं आहे, तर गोडग्याचे डबे आहेत, कांदे बटाटे आहेत, जिलेबी आहे. भरपूर जणांची मदत केलेली आहे मंडळाला. राणी म्हणून एक मुलगी आहे, ती आपला चांदीचा मुकुट दिलेला आहे. हा चांदीचा मुकुट हा बघा. तयारी करू. भाविकांना विनंती आहे की आरतीची वेळ झालेली आहे. सर्वांनी श्रीच्या मंडपात आरतीला या. आता आरती सुरुवात होत आहे. आरतीच्या नंतर महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी श्रीच्या मंडपामध्ये यावे. परिवारासह तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. स्वागत आहे सर. स्वागत आमच्या मातेचे मान यांच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आलेले आहे. असे आमचे घनसोली गावचे प्रयास दिलीप पाटील उर्फ अग्रिपोड्या यांच्या माध्यमातून खूप चांगलं चित्रीकरण या मंडळाचं केलेलं आहे. त्यांचंही मी श्री गणराज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. केलेला आहे. आता कोपरखेरण्याचा राजा या सो गाईज, आपला सत्कार वगैरे झालेला आहे. खूप छान असा सत्कार झाला. थँक्यू त्या मंडळासाठी. तर आता आपण निघूया घनसोलीला. पाऊस पण आहे थोडा थोडा, तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये. थोडा थोडा आहे. ठीक आहे, चला
भेटतो तुम्हाला घनसोलीला. परफेक्ट 2 वर्ष झालेली आहेत. 2 वर्ष झालेलीच्या खुशीमध्ये प्लस आणि आपला फर्स्ट सत्कार होता हा. खूप छान असं वाटतंय मला. फर्स्ट सत्कार झाला. पुढे आपला अजून हे होईल म्हणजे आपला फ्युचर अजून वाढेल ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या ॲग्री पोड्या चॅनलला. बघा पुढे खूप छान असा ब्लॉग झाला हा. सो थोड्याच वेळात मी घनसोलीला सुद्धा पोचेन म्हणजे ऑलमोस्ट पोचलेलोच आहे मी घनसोलीला. मला खूप छान असं वाटतंय म्हणजे मुवमेंट माझी भारी मुवमेंट होती. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आता आम्ही निखिलदाच्या इकडे आलेलो आहे. सो निखिलदा काय बोलशील? काय बोलू गणपतीचे तुझ्याकडे आलो आहे तर कसं वाटतंय? खावायची सोय बैसात आहे. नको जेवण आलो आहे आम्ही. पंकुदादा पण भेटलेला आहे इथं. युगू पण भेटलेला आहे. सो गाईज आपण परत आलेलो आहे कोपर खेळण्याचं गजरू इथे. कुठं गेलं? पीओपी पडतंय की इथं. AC बंद आहे. आज चालू आहे. वैष्णवी देवी. आता गणपती बाप्पाचं दर्शन होईल जसं की तुम्ही पाठच्या ब्लॉगमध्ये बघितला. प्रयास ओळखीचा बाई आहे. 3 तारखेला जायचं लालबागला. सो आता प्रसाद घेऊया आणि जाऊया बाहेर. इच्छा मूर्ती ना बाई? इच्छा मूर्ती. परत आलेला आपण आर्यनचे राजा दुसरा गणपती आपला. ठीक आहे जा ना.